झाले सुरू. नमस्कार. सृजन संपदा आणि ऍडफीज द इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी यातर्फे तुम्हाला भरपूर शुभेच्छा आणि तुमचं स्वागत. आज आपण हलका फुलका संवाद साधणार आहोत अर्थपूर्ण आयुष्यासाठी. ही कल्पना खरं अशी आली की विनय सहस्त्रबुद्धेंची गप्पा जेव्हा मारत होतो या सगळ्या प्रसंगात की सारं जग अचानक कासावर धरण बसल्यासारखं थांबलंय. एक समाज अख्खा घरी बसलाय विश्वातला आणि एक त्यातली कम्युनिटी 24 तास काम करते. म्हणजे पोलीस आहेत, डॉक्टर आहेत, नर्स आहेत, वॉर्डबॉय आहेत, कचरा काढणारे आहेत, सगळे काम करतायत आणि एक अख्खी कम्युनिटी घरात बसून आहे आणि अदृश्य भीतीच्या सावटाखाली आहे. अख्खं जग तसंच 170-75 देशामध्ये हेच चाललंय. आणि मग विनयजींच्या डोक्यात कल्पना आली की आपण एक संध्याकाळी अर्धा तास एकत्र बसून गप्पा मारू, संवाद करू. मग ते गप्पांचं आजचं हे फलद्रूप आहे. मी आज इथे उभा आहे कारण उन्मेष जोशी रिस्पॉन्सिबल लिटिझनचे जे आहेत हे सगळं टेक्निकल, आम्हाला तंत्रज्ञान फार येत नाही, त्याचा सगळा सपोर्ट आहे याला, ठाण्याचा येतो. सृजन संपदाचे सुजय पत्की माझ्या बरोबर असतील आणि विनयजींना मी आता विनंती करतो की थोडस प्रास्ताविक या संवादाचं, म्हणजे सूर्य तर उगवणारच आहे, तो रोज उगवतं हे एक दिलासा देणारी गोष्ट आहे. सूर्यच थांबला उगवायचा तर काय होईल याची भीती लोकांना आहे. तर मी डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, मी सतत कार्यरत असणारा माणूस. मी कधीही फोन केला त्यांना ते म्हणतात मी आता रेल्वे स्टेशनला चाललोय, मी आता कलकत्त्याला आहे, मी उद्या मध्य प्रदेशला आहे. आणि अशा 24 तास कार्यरत असलेल्या माणसाला पायात असे बसा घरी आता आणि घरून काही ते काम करा. तर विनयजींनी हे संवादाचं जरा प्रास्ताविक केलं तर बरोबर. विनयजी, खरं म्हणजे त्यात खूप जगावेगळं असाधारण असं काही नाही. कुणालाही साधारणतः एक प्रकारच्या असाधारण परिस्थितीत सक्तीने घरात बसायला लागल्यावर काय आपल्या या वेळेचा अधिक चांगला उपयोग करता येईल, थोडा क्रिएटिव्हली कसा उपयोग करता येईल असा विचार येणं स्वाभाविक आहे. अनेकांच्या मनात तो विचार आला, अनेकांनी तशा प्रकारचे प्रयोग केले देखील आहेत. पण आम्हा मित्रमंडळींच्या, ज्याच्यामध्ये विनोद पवार आहेत, आमचं सुजय आहे, बाकी अतुल जोशी आहेत, स्वतः उन्मेषजी आहेत, माझी बायको नयना सहस्त्रबुद्धे आहे, अंबरीशजी आमचे मित्र आहेत या सगळ्या उपक्रमामधले. अशा सगळ्यांच्या मनामध्ये एक विचार आला की आपण या निमित्ताने काही मंडळींना भेट करावं, आपणही काही जणांना भेटावं आणि थोड्याशा हलक्या फुलक्या पण तरी देखील जे प्रश्न तुमच्या अवतीभोवती आहेत त्यांना भिडणाऱ्या अशा काही गप्पा माराव्यात. याचं कारण आता विनोदजींनी सांगितलं त्याप्रमाणे एक समुदाय असा आहे की जो घरात बसलेला आहे, दुसरा समुदाय आपण घरामध्ये नीट बसलेले राहावे याकरता सतत कामावर आहे, पण एक तिसरा समुदाय आहे जो आपलं घरदार सोडून आपल्या मूळ घराकडे, माय देशाकडे किंवा त्यांच्या प्रदेशाकडे निघालाय, जो कदाचित रस्त्यावर आहे आणि आपली वाट अजूनही चालतोच आहे. याचं कारण त्यांच्या ज्या काम करण्याच्या पद्धती आहेत, त्यांची जी राहण्याची ठिकाणं आहेत ती अशी नाही आहेत की या काळामध्ये त्यांना काम नसताना देखील ज्या शहरामध्ये त्यांनी कामाचं क्षेत्र ठरवलं आहे तिथे दिवसेंदिवस काम नसताना देखील बसण्याची त्यांना मुभाच नाहीये एक प्रकारे परिस्थितीमुळे, आणि त्यामुळे ते देखील रस्त्यावर आहेत. त्यामुळे अशी रस्त्यावर आलेली लोक, तुमच्या आमच्यासारखी घरामध्ये बसलेली लोक आणि आपण घरात बसावे याकरता काम करणारी लोक, या सगळ्यांच्या परिस्थितीमध्ये काही समानता देखील आहेत आणि अर्थातच अंतरही भरपूर आहे. अशा स्थितीमध्ये असं वाटलं की यातलं जे अंतर आहे ते कमी करणं, समानता शोधणं, संवेदनेचा एक पूल बांधणं, या मार्गाने आपल्याला जाता येईल का. तर मग असं वाटलं की सुदैवाने आता वेगवेगळ्या प्रकारच्या या प्लॅटफॉर्म्सची उपलब्धता आहे आणि त्यामुळे याचा काही उपयोग करून आणि फेसबुक लाईव्हचा उपयोग करून आपण गप्पा माराव्यात अशी कल्पना मी मांडल्यानंतर, आमच्या कोकणामध्ये जशी म्हण आहे की भटो भटो लग्न करा आणि तुम्हीच व्हा नवरा, तसं मलाच या सगळ्या मित्रांनी आग्रह केला की पहिल्या गप्पा आम्ही तुमच्याशी मारतो आणि गप्पा मारणं हे कोणालाही आनंदाचंच असतं. त्यामुळे मी त्याला आढेवेढे न घेता नकार दिला नाही
आढेवेढे घेऊन नकार दिला नाही आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर गप्पा मारायला मी उपस्थित आहे. पण यातला मुख्य भाग हा एक संवाद सेतू निर्माण करणं, आपल्या मनामध्ये कुठेतरी असलेलं एकटेपण जे कधी कधी दाटून येतं ते संपुष्टात आणण्यासाठीचं एक वातावरण निर्माण करणं आणि एकमेकाचा धीर वाढवत वाढवत एकमेकाची साथ संगत करत करत या सगळ्या वातावरणामध्ये, संघर्षामध्ये आपण एकटे नाही आहोत याची जाणीव आपल्याला आणि इतरांना करून देणं, यासाठी मला असं वाटतं की हा संवाद जो आहे तो खूप महत्वाचा आहे आणि एक प्रकारे हा प्रायोगिक आहे. कसा त्याला प्रतिसाद मिळतो, कशा पद्धतीने काय होतं, त्यावर आपण पुढे जाऊ. विनोद, प्रश्न विचारण्यापूर्वी मी एक फक्त सगळ्या जे बघतायत त्यांना एक सूचना की ज्यांना यामध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे, ज्यांना काही विनयजींना प्रश्न विचारायचे वाटताय ते नक्की तुम्ही खाली टाईप करा प्रश्न, आपण ते विनयजींपर्यंत पोहोचवूया. बर, विनयजी, तुमचा जन्म धुळ्याचा, धुळ्यातनं तुम्ही शिक्षणासाठी नाशिकला आलात, तुमच्या वडिलांच्या नोकरीनिमित्त बदल्या होत होत्या, तर त्या बालपणाच्या काही आठवणी, त्यात झालेले काही फजिती किंवा उत्तम प्रसंग जो तुम्हाला सतत तुमच्या बरोबर आहे आयुष्याच्या सगळ्या मोठ्या प्रवासामध्ये, सांगाल जरा? एक आधी डिस्क्लेमर टाकतो की इतकं आता लगेच आता माझं बालपण वगैरे असं सांगावं एवढा काही मोठा नाही, म्हणजे वयाने नाही पण अन्यत्राही अन्य अर्थाने देखील नाही. पण मला व्यक्तिशः असं वाटतं की आयुष्याच्या एका टप्प्यावर आपल्या बालपणामध्ये डोकावून पाहणं हे नेहमीच खूप प्रेरणादायी पण असतं आणि कुठून आपण निघालो होतो त्याचा एक संदर्भ देखील आपल्या जगण्याला मिळतो. तेवढ्या एका मर्यादित संदर्भामध्ये तुमच्या माझ्या बालपणाविषयीच्या विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तर देतो. अन्यथा हा काही आत्मचरित्र लिहिण्याचा किंवा सांगण्याचा काळ नाहीये, याची मला जाणीव आहे, त्याची माझी पात्रताही नाही, आवश्यकताही नाही. एक छोटीशी ज्याला आपण एक व्यावहारिक दुरुस्ती आहे ती पण करतो की माझा जन्म तसा नाशिकचा, माझा आजोळ नाशिकचं, त्यामुळे नाशिकला जन्म झाला. धुळं हे आमच्या वडिलांचं गाव, त्यामुळे धुळ्यामध्ये काही वर्ष शिकायला मी होतो आणि नंतरच म्हणजे 5वी पासून 11वी पर्यंतचं शालेय शिक्षण नाशिकला एक सरकारी शाळा होती, शासकीय विद्यानिकेतन म्हणून, मुख्यतः वसतिगृहात्मक शाळा होती आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अधिक चांगलं वातावरण निर्माण करून देण्याच्या आपले ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ म्हणून जे पुढे नावारूपाला आले असे मधुकरराव चौधरी, त्यांच्या कल्पनेतून या शाळा सुरू झाल्या. त्या शाळेमध्ये मी 5वी ते 11वी असं 7 वर्ष वावरलो आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास सुरू झाला. पण अर्थातच शाळेचे दिवस जरी हॉस्टेलमधले असले तरी खूप शिकवणारे होते आणि अनेक आपल्या मधल्या ज्या काही सुप्त गुणांची प्रत्येकाकडेच थोडीशी बेगमी असते, त्याला एक प्रकारे एक वाव देणारे असे देखील ते दिवस होते, असं मागे वळून बघताना निश्चितपणे मला वाटतं. तुम्ही गप्पा मारताना एकदा म्हणालेलात की ते जेव्हा युद्ध चालू होतं आणि ते वॉरच्या काहीतरी न्यूज तुम्ही सांगायचं, तर ते जरा फार इंटरेस्टिंग आहे. काय, मी शाळेत असताना 2 युद्ध झाली, एक 67चं झालं भारत पाकिस्तान आणि नंतर 71चं झालं ते बांगलादेशच्या संदर्भातलं पुन्हा भारत पाकिस्तान युद्धच होतं. 67च्या वेळी तर मी अगदीच नौखा होतो, बहुतेक 5वीत सुद्धा आहे होतो का नाही, परंतु 71च्या युद्धाच्या वेळी आम्ही सगळेजण विद्यार्थी मिळून एक उपक्रम केला होता की रोज आदल्या दिवशी रात्री रेडिओवर येणाऱ्या बातम्या नीट ऐकायच्या आणि दुसऱ्या दिवशी शाळेच्या प्रार्थना सभेमध्ये, असेंब्लीमध्ये त्यातल्या निवडक बातम्या सांगायच्या. आणि आमच्या शाळेचे मुख्याध्यापक होते, त्यांनी हे काम माझ्याकडे सोपवलं होतं आणि मला ते गमतीने हा आमचा वॉर करस्पॉन्डंट आहे असं म्हणायचे. तेव्हापासून खरं म्हणजे पत्रकार, मीडिया, बातम्या याच्याविषयीचं एक आकर्षण मनामध्ये होतं. काही काळ मी पत्रकारितेतही घालवला आणि त्या बातम्यांचं एक स्क्रॅपबुक तयार करून ते मी कितीतरी दिवस जपून ठेवलं होतं, कदाचित अजूनही माझ्याकडे असेल. त्यामुळे एक डाऊन द मेमरी लेन असं ज्याला आपण म्हणतो तसा तो काळ होता. पण त्या सगळ्या धावपळीमध्ये खूप काही शिकायला मिळालं आणि आमच्या शाळेमध्ये तशी शिकण्याची खूप सुविधा होती, खूप वेगवेगळ्या प्रकारची रचना होती. एक प्रिंटिंग प्रेस होतं आणि आम्ही खेळे जुळवून पालवी नावाचं साप्ताहिक काढलं. एक डार्क रूम होतं, त्याच्यामध्ये आम्ही फोटो डेव्हलप करायचो. एक डू इट युअर सेल्फ नावाचं वर्कशॉप होतं, त्याच्यामध्ये फ्रेट मशीनवर काही खेळणी बनवायचो लाकडाची. त्यामुळे अशा नानाविध सुप्त गुणांना ज्याच्यामध्ये खूप वाव मिळेल अशा प्रकारच्या रचना आमच्या शाळेत होत्या सुदैवाने. पण अशा वेळी काही फसलेला प्रयोग?
फसलेले प्रयोग तर भरपूर आहेत, पण एक प्रयोग मला कधी विसरणार नाही असा आहे की आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा एक फोटो मी काढला. त्यावेळी ते छोटे बिन्नी वगैरे कुठल्या तरी कंपनीचे कॅमेरे यायचे आणि त्या कॅमेऱ्याने मी फोटो काढला आणि मी त्यांना म्हटलं की मी तुम्हाला आता डेव्हलप करून आणून देतो. आणि त्या डार्क रूम मध्ये जाऊन ते जे हायपो वगैरे ती जी काही रसायनं असतात त्याचा उपयोग करून मी तो डेव्हलप करून त्यांना घेऊन द्यायला जाणार, तेव्हा लक्षात आलं की तो फोटो जो वाढलेला फोटो आहे तो पूर्णपणे काळा काळा आहे, त्याच्यात काही आलेलंच नाहीये. आणि मग मी मोठ्या म्हणजे मर्दुमकीने त्यांना सांगितलं होतं की तुमचा खूप छान फोटो मी काढलाय आणि प्रत्यक्षात तो निघालाच नाही. ती फसगत मला अजूनही खूप चांगली लक्षात. आता हे हॉस्टेलला तुम्ही राहिलात, पण तुमचे आई वडील, आजी आजोबा यांचा एक एक बेसिक शिस्त असते माणसाला, किंवा ते ओव्हरऑल जेनेटिक मधून येतं. तुमच्या दिवाळी अंकातल्या आता या वर्षीच्या तुम्ही तुमच्या दादांबद्दल लिहिले, वडिलांबद्दल, त्यांचं एखादं म्हणजे कसं ते पुढे आयुष्यात उपयोगी पडतं. आज जे ऐकणारे आहेत ही मुलाखत, त्यांना थोडस म्हणजे एक वारसा पण येतो माणसाला जेनेटिकली. तर त्याबद्दल काही सांगाल, आई वडिलांच्या आठवणी आणि त्याची शिस्त असेल? निश्चितपणे. एक तर माझ्या वडिलांनाही वर्तमानपत्रीय लिखाणाची आणि पुस्तकांच्या लिखाणाची, त्यांचे विषय तांत्रिक स्वरूपाचे होते, पण त्याची खूप आवड होती आणि त्यांनी त्यांच्या विषयांवरती 4-5 पुस्तकं लिहिली. आणि नागपूरला त्या काळात उद्यम नावाचं मासिक निघायचं, त्या उद्यम मासिकामध्ये ते नियमितपणाने लेखही लिहायचे. आणखीन एक भाग जो वडिलांच्या संस्कारातनं एक प्रकारे माझ्यापर्यंत पोहोचला असं म्हणायला हरकत नाही, की त्यांच्या मनामध्ये सगळ्या उद्यमी लोकांविषयी, उद्योजकांविषयी, आज आपण एंटरप्रेन्युअरशिप वगैरे शब्द वापरतो किंवा स्टार्टअप नावाचा शब्द वापरतो, त्यांच्या काळातले म्हणजे साधारण 60-70-80च्या दशकातले जे स्टार्टअप्स होते, त्या सगळ्या स्टार्टअप्स विषयी, अशा एंटरप्रेन्युअर्स विषयी, अशा सेल्फ मेड उद्योजकांविषयी त्यांच्या मनात खूप आकर्षण होतं. आणि अशा उद्योजकांच्या मुलाखतींची एक मालिकाच त्यांनी उद्यम मासिकामधनं लिहिली होती. आणि त्या मुलाखती वाचून आम्हाला खूप प्रेरणा मिळायची की कशी माणसं शून्यातून एक विश्व निर्माण करतात आणि कशा पद्धतीने स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतात. वडिलांचा आणखीन एक महत्वाचा गुण होता, ज्याचा काही वारसा आमच्याकडे यावा असा प्रयत्न आम्ही नेहमी करत राहिलो, की ते दीर्घोद्योगी होते. त्यांना आळस नावाचा विषय माहिती नव्हता. दुपारी एक मोजून 10 मिनिटं वाहतूकशी सोडली तर ते विश्रांती घेतली नाही आणि सतत कुठल्या ना कुठल्या उद्योगामध्ये ते रममाण झाले. कधी मला आमचे दादा हे असे आराम करतायत असं कधी बघितल्याचं चित्रच माझ्या लक्षात येत नाही. ते घरात असोत, घराबाहेर असोत, ते कुठल्या ना कुठल्या उद्योगात असायचे आणि त्यामुळे असे निरंतर उद्योगमग्न असे असे आमचे वडील होते. माझ्या आईलाही कलासक्तता होती तिच्याकडे भरपूर. गाण्यांची तिला खूप आवड होती, एकूण पर्यटनाची खूप आवड होती आणि वेगवेगळ्या कलांचा आस्वाद घेण्याची एक जी वृत्ती माणसाला जीवनाला समृद्ध करण्याकरता आवश्यक असते, अशा अनेक कलांविषयीची एक चांगली आवड तिच्याकडे उपजतच होती. मला असं वाटतं की आम्हा सगळ्या भावंडांमध्ये हे गुण आई वडिलांचे काही ना काही प्रमाणात निश्चितपणाने आले. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ज्ञाननैपुण्य केंद्र जे बांधलं, त्यामुळे तुमचा बराचसा काळ तुम्ही घालवला. ते उभं राहण्यापासून तुम्ही होतात आणि एकदम महासंचालक झाल्यानंतर तुमची खऱ्या अर्थाने राजकीय कारकीर्द सुरू झाली. तर जे हे ज्ञाननैपुण्य केंद्र आहे, त्यानंतर इन्स्टिट्यूट बिल्डिंग आहे, असे बऱ्याचशा प्रोजेक्ट मध्ये मीही थोडासा तुमच्या बरोबर मला लुडबुड करायला मिळालं. तर एखादी अशी तुम्हाला सुचलेली कल्पना असेल जी ओरिजिनल तुमची होती आणि त्याचा एक प्रभाव उत्तम झाला, ते एक्झिक्युशन छान झालं आणि त्याचं एक समाधान मिळालं की हे पूर्ण झालं काम, असं एखादं आठवतंय थोडक्यात? खूप गोष्टी अशा सांगता येतील. उदाहरणार्थ आदिवासी वनवासी भागातल्या तरुण मुलांना पूर्वी कसं होतं, बैठक असल्यामुळे त्या कामातून बाहेर निघालेले कार्यकर्ते हे नेते म्हणून विष्णू सवरा हे त्या काळच्या म्हणजे माधवराव काणे वगैरे अशांच्या प्रयत्नातून पुढे आलेले नेते होते. पण त्यानंतर चिंतामण वनगा, विष्णू सवरा याच्यानंतर जी पिढी यायला हवी ती फारशी पुढे आणण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो नव्हतो. म्हणून आम्ही केवळ आदिवासी वनवासी मुलांकरता एक निरंतर नेतृत्व प्रशिक्षण असा उपक्रम सुरू केला होता आणि दर महिन्यातून एकदा त्यांचं ट्रेनिंग प्रोग्राम आम्ही घ्यायचो आणि त्याचा खूप चांगला लाभ झाला. पण मला सगळ्यात दीर्घकाळ लक्षात राहील असा जो उपक्रम आजही सुरू आहे, की आज समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असा एक तरुण वर्ग आहे की ज्यांना मेंटरिंगची गरज आहे. आणि आज मित्र मिळणं अवघड आहे, पण मेंटॉर्स मिळणं हे आणखीनच अवघड आहे. आणि त्यामुळे ही लोक अशी
एक प्रकारे संभ्रमित अवस्थेत आहेत. आज म्हणजे साधारणतः 2010 नंतरच्या काळामध्ये, आधीचाही काळ थोडासा घ्यायला हरकत नाही, जे MBA करून इंजिनिअरिंग करून व्यवसायाच्या मार्गाने लागलेत, नोकरी करतायत, लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपये आरामात मिळवतायत, अशी समाजाच्या सर्व वर्गात मुलं आहेत, हुशार मुलं आहेत, अतिशय बुद्धिमान आहेत, कर्तृत्ववान आहेत. पण त्यांना उदाहरणार्थ आपल्या देशातल्या सामाजिक विषमतेचं भान नाही, त्यांना जाती व्यवस्था समजत नाही, त्यांना आरक्षण कशासाठी आलं याबद्दल मनामध्ये प्रचंड गोंधळ आहे, त्यांना जेंडर इक्वॅलिटी माहिती नाही, स्त्री पुरुष समानता कशाशी खातात हे त्यांना उमगलेलं नाही, पर्यावरणाला अनुकूल अशी जीवनशैली मग ती कशी जोपासायची हे त्यांना माहिती नाही, थिअरी माहिती आहे, प्रॅक्टिकलचं ज्ञान नाही. अशी अनेक मुलं आहेत की ज्यांना हाताला हात धरून आपल्याला या सामाजिक नेतृत्वाच्या वाटेवरून पुढे घेऊन जायला पाहिजे. त्यांच्याकरता 2012 मध्ये आम्ही एक नेतृत्व साधना नावाचा उपक्रम सुरू केला आणि आमच्या तुकडीमध्ये पहिल्या बॅचमध्ये 25 मुलं होती, ज्यांनी त्याची फी भरून 6 दिवसाचा कार्यक्रम असतो आणि जवळजवळ 10, 12, 15 हजार रुपये फी असते. पण ती फी भरून ती लोक आली आणि इतक्या आनंदात राहिली आणि त्यांचं जे बॉन्डिंग आहे काय की असे एकत्र राहण्याचे, एकमेकाला समजून घेण्याचे, एकमेकाबरोबर सगळ्या प्रकारे शिक्षणाचा आनंद घेण्याचे दिवस देखील त्यांच्या वाट्याला आले नाहीत त्या अर्थाने. आणि त्यामुळे असे एका वेगळ्या वातावरणात व्यावसायिक जीवन सुरू केल्यानंतर ही मुलं एकत्र आली. त्याचं बॉन्डिंग आजही इतकं जबरदस्त आहे की आत्ताच काही वेळापूर्वी त्यांच्याबरोबर मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने संवाद साधला की या कोरोनाच्या संकटात आपण काय करू शकतो. आणि अशा 20 एक बॅचेस झाल्या, त्याच्यातनं आमचे जवळजवळ 400-500 विद्यार्थी आहेत माळगी प्रबोधिनीचे की जे आज अनेक ठिकाणी काम करतायत. आणि आम्ही बोलावलं तर स्वतःच्या पदरचे विमानाच्या भाड्याचे पैसे खर्च करून ते आमच्या हाकेला ओ देऊन येतात. इतका चांगला प्रभाव या विषयाचा पडला. याचं महत्वाचं कारण असं की या सगळ्या उपक्रमातून एक प्रकारचं कलेक्टिव्ह मेंटॉरिंग होतं, एक प्रकारचं म्युच्युअल मेंटॉरिंग होतं. आता मेंटॉर तुम्हाला बाहेरून मिळतील असं नाही, तुमच्या समवयस्कांमधूनच मिळू शकतात, ते तुम्हाला शोधावे लागतात. त्यासाठी एक रिलेशनशिप बिल्डिंग करावं लागतं, ते यत्न साधतं आणि त्याचं खूप समाधान माझ्यासारख्याला वाटतं. अगदी थोडा लाईट वेनवर जातो. म्हणजे मला झोपेत रात्री उठवलं की तुला कुठला सिनेमा आवडतो, तर मी लगेच सांगतो मला बायसिकल थीफ आवडतो. म्हणजे इटालियन सिनेमा वर्ल्ड वॉर 2 नंतर आलेला आणि ती अवस्था सगळी देशाची इटाली, खायला अन्न नाही आणि मग तो सिनेमा सर्वांनी बघावा असं मी झोपेत ती सांगेन. तसं तुम्हाला कुठला सिनेमा असा म्हणजे आवडलाय आणि तो तुमच्या बरोबर असतो प्रवासात? एखादी झाड पाहिल्यानंतर सुद्धा आपल्याला काहीतरी आठवतं की हे झाड माझ्या गावाला असं होतं, तसं काही गाणंही आठवतं, सिनेमा आठवतो, एखादं पुस्तक आठवतं, असं एक थोडंसं 2 मिनिटाचं, एक वेळ कमी असतो आपल्याला. जरूर कॉलेजच्या काळामध्ये नंतरही म्हणजे एकूण मला चित्रपट पाहण्याची एक आवड होती आणि नंतर सुधीर नांदगावकरांसारख्यांशी संबंध आल्यानंतर प्रभात चित्रमंडळामुळे थोडेसे कलात्मक चित्रपटही मी जरूर बघितले. तर मला खूप पूर्वीपासून लक्षात राहिलेला आणि मनावर ठसलेला असा चित्रपट आहे तो राजेश खन्नाचा आनंद. आणि आनंद सिनेमा, त्यातली गाणी, त्यातला संघर्ष, त्यातला ताण, मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आपापल्या काळामध्ये एन्जॉय केलेला आहे. पण त्या काळातले, अलीकडच्या काळातले, ज्याला वास्तवदर्शी आणि आपण प्रायोगिक म्हणू असे सिनेमे, समांतर सिनेमे, मेनस्ट्रीम सिनेमे, सगळे सिनेमे मला खूप आवडतात. अलीकडच्या काळामध्ये अगदी कालच मी आयुष्मान खुरानाचा बाला कुठल्या तरी नेटफ्लिक्स किंवा तत्सम कुठल्या तरी ह्याच्यावर बघितला आणि तो निखळ मनोरंजन करणारा पण तरी एक अतिशय चांगला संदेश त्यात दिलेला आहे की तुम्हाला जे शरीर तुमचं मिळालंय, जे रूप तुमचं मिळालंय, त्याच्यावर तुम्ही प्रेम केलं पाहिजे, त्याच्याबद्दलचा न्यूनगंड तुम्ही बाळगता कामा नये. हा एक इतका मोठा संदेश आहे खरं म्हणजे आजच्या सगळ्याच्या. म्हणजे आजचं जग कसं आहे की चांगलं असणं पुरेसं नाही, चांगलं दिसावं लागतं. पण त्याचा अतिरेक असा होतो की लोक फक्त चांगले दिसण्यालाच महत्व देतात. त्याची गरज नाही, तुम्ही आधी चांगलं असलं पाहिजे. एक प्रकारे हे जे मी म्हणतोय ना, तोच संदेश त्या आयुष्मान खुरानाच्या बहारदार अभिनयाने जो अतिशय एन्जॉयबल झालाय अशा सिनेमातनं, चित्रपटातनं मिळतो. त्यामुळे असे खूप सिनेमा आहेत. आता फेसबुकवर लाईव्ह जे आहेत तो हा सिनेमा बघतील असे आपण, आणि ते शुड एन्जॉय दॅट टाइम. सुजय, कोण प्रश्न आलेत सुजय? हो, एक प्रश्न आहे पुण्यातनं आणि ते निलेश सर ते असं विचारतायत की म्हणजे भले हा अराजकीय संवाद असला तरी तुम्हाला राजकारणात जावं असं वयाच्या कुठल्या वयात वाटलं आणि राजकारणात गेल्यानंतर समाधान मिळतं का? असं की साधारणतः अशा प्रकारचे विचार तुम्ही अगदी ऐन तारुण्यात असतात त्यावेळीच येतात.
पण एक प्रकारे राजकारणाची माझी ओळख झाली ती आणीबाणीच्या काळात, ज्यावेळी मी सत्याग्रह केला आणि जवळजवळ 45 दिवस जेलमध्ये होतो त्याही वेळी असं प्रकर्षाने वाटलं की शेवटी सामाजिक संघर्षामध्ये राजकारणाचं एक महत्वाचं स्थान आहे. पण नंतर मी माणूस साप्ताहिकाचा प्रतिनिधी म्हणून मुंबईत काम करायचो आणि त्यावेळी मी विधानसभा कव्हर करायचो. आता साप्ताहिकाच्या प्रतिनिधीला विधानसभेत जाण्याचं काही एवढं कारण नसतं, पण मला खूप हौस असायची आणि मी जायचो. आणि त्या विधानसभा कव्हर करताना कधी कधी प्रेस गॅलरीतून बसून मला असं वाटायचं की कदाचित आपलं स्थान खाली आहे, म्हणजे सभागृहात आहे. म्हणजे एक थोडी हौस म्हणा, आकांक्षा म्हणा, काही असेल, पण त्यावेळी मला असं वाटलं. त्यानंतर प्रत्यक्ष राजकारणाकरता आपलं सगळं आयुष्य बेतलं पाहिजे असं फारसं माझ्या मनाने घेतलं नव्हतं. पण मी म्हाळगी प्रबोधीचं काम करायला लागलो आणि त्यानंतर मला असं वाटलं की सक्रिय राजकारणामध्ये आपण काही जर भाग घेऊ शकलो तर राजकारणात आपल्याला जे परिवर्तन घडवून आणण्याची आकांक्षा आपल्या मनामध्ये आहे ती काही प्रमाणामध्ये आपल्याला वास्तवामध्ये उतरवता येईल. आणि त्या दिशेने प्रवास झाला. राजकारणात समाधान मिळतं का? मला असं वाटतं की राजकारणाचं उद्दिष्ट काय या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे असेल तर समाधान मिळू शकतं. उद्दिष्ट तुमचं नेहमीच पुढची पायरी गाठणं, आमचे नितीन गडकरी म्हणतात तसं, की आमदाराला वाटतं मंत्री व्हावं, मंत्र्याला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, अशीच पायरी जर असेल तर ते होणार नाही. परंतु जर राजकारणाचा मूळ उद्देश काय त्याबद्दल तुमच्या मनात स्पष्टता असेल तर अनेक तरुणांना प्रोत्साहन देताना, अनेक समाजातल्या दुर्बल घटकातल्या लोकांबरोबर संवाद साधून त्यांना काही ना काही प्रकारची मदत करताना, काही धोरणात्मक विषयांवरती संसदेमध्ये बोलताना मला खूप आनंद मिळतो आणि मला असं वाटतं की या राजकारणाची फलश्रुती काहीतरी चांगलं घडण्यामध्ये होते. आता कौशल, एक सेकंड, कौशल इनामदारचा एक प्रश्न आहे की विनयजी, तुमचं मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमधलं वक्तृत्व आणि त्याच्यातली शब्दसंपदा उत्तम आहे, याचं रहस्य काय? कुठे आणि कशी याची तयारी केली गेली होती आणि तुमच्या वक्तृत्वावर कुणाचे संस्कार आहेत? वक्तृत्वावर असं काही फार कुणाचे संस्कार आहेत का काय मला माहिती नाही. पण मी शाळेच्या जीवनापासून वक्तृत्व स्पर्धा आणि वादविवाद वगैरे भाग घेत गेलो. काही प्रमाणामध्ये मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असताना जे कार्यकर्ते आमचे होते, वरिष्ठ मंडळी, जसं बाळासाहेब आपटे होते, यशवंतराव केळकर होते, डॉक्टर अशोक मोडक, या सगळ्यांच्या वक्तृत्व शैलीचा काही परिणाम माझ्यावर झाला असेल. भाषा प्रभुत्वाच्या बाबतीत असा एक आभास निर्माण होतो, तो आभासच आहे. इतकं फार मोठं प्रभुत्व आहे असं नाही, पण माझी हिंदी चांगली असण्याचं तुलनेने मराठी माणसाची असते त्यापेक्षा. त्याचं एक महत्वाचं कारण आहे की माझे वडील खादी ग्रामोद्योग विद्यालयात होते आणि त्या कॉस्मोपॉलिटन सोसायटीमध्ये हिंदी भाषिक लोकांचा खूप मोठा वावर होता आणि हिंदी आम्ही सगळेजण बोलत असू. माझ्या आईचं हिंदी खूप छान होतं, तिने हिंदीच्या परीक्षा पण दिल्या होत्या. माझ्या भावंडांचं हिंदी खूप चांगलं आहे. वडील तर खूपच उत्तम हिंदी बोलायचे, त्याचाही परिणाम झाला. आणि इंग्रजी हा माझा अभ्यासाचा विषय होता. BA आणि MA मी इंग्रजी वाङ्मयात केलं, त्यामुळे इंग्रजीतही थोडंसं बरं बोलता येण्याजोगी स्थिती निर्माण झाली. आणि मराठीवर पहिल्यापासून प्रेम होतं, वाचनाची आवड होती. त्यातनंच मला असं वाटतं की आपली शब्दसंपदा ही समृद्ध होत जाते. एखादी अराजकीय व्यक्ती जी तुम्हाला आदर्श वाटते? आत्ताच्या काळामध्ये अशी मंडळी खूप आहेत आणि ज्यांच्याकडे आपण आदर्श म्हणून जरूर पाहायला हरकत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये आहेत, इतरत्र देखील आहेत. पण माझ्यावर ज्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि ज्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव पडला खूप, असे आमचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे यशवंतराव केळकर. ते राजकारणात नव्हते, पण जीवन कसं जगावं हे त्यांनी आम्हाला असे शब्दप्रयोग सुद्धा न करता शिकवलं. मैत्री म्हणजे काय याचा अर्थ त्यांनी आम्हाला समजावून सांगितला एक प्रकारे. आणि एक प्रकारे ज्याला आज आपण जीवन दृष्टी म्हणतो, अशी जीवनाकडे पाहण्याची दृष्टी ही यशवंतराव केळकरांनी आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केली. त्यामुळे अराजकीय व्यक्तीच्या प्रभावाची चर्चा करताना यशवंतरावांचा उल्लेख करणं अतिशय आवश्यक आहे. आता मुलाखत नाही आहे, संवादच आहे, त्यामुळे मला मुलाखत काय घेणं येत नाही. सत्ता आहे, एक घरची सत्ता असते, जॉईंट फॅमिलीमध्ये एक मोठा काका असतो त्याची सत्ता असते, राजकारणात सत्ता असते, प्रशासनात सत्ता असते. हे सगळं होऊन एक माणूस घरी येतो आणि तो घरी एकटा असतो. तेव्हा नेमकं अर्थपूर्ण आयुष्य म्हणजे काय? तो जेव्हा एकटा असतो तेव्हा काय असतं? म्हणजे माणूस म्हणून अर्थपूर्ण आयुष्य कसं असावं असं तुम्हाला वाटतं?
मला असं वाटतं की समाजामध्ये म्हणजे आता राजकारणामध्ये संसदेत गेल्यानंतर संसदेमध्ये खूप प्रश्न समोर येतात आणि खूप गोष्टी बदलायला पाहिजेत असं अंतर्यामी अगदी असं उचंबळून येतं की हे काय चाललंय आणि हे कसं आपण सहन करणार आणि हे कधी बदलणार. तर ही जे काही आपल्या अवतीभोवती घडतं आहे त्याच्यामध्ये खूप मोठी परिवर्तनाची आवश्यकता आहे. ही आवश्यकता विस्मरणात जाऊ न देणं आणि त्या परिवर्तनाच्या दिशेने आपली जी काही छोटी मोठी ताकद असेल, जी काय आपल्यामध्ये क्षमता असतील त्या पद्धतीने किंवा त्याच्या आधारावर काही ना काही प्रयत्न करत राहणं. मला असं वाटतं की यातच एक प्रकारे आयुष्याचं समाधान आहे. कारण खूप गोष्टी आहेत आणि त्या म्हणजे आपलं आयुष्य पुरं पडणार नाही इतका परिवर्तनाचा अजेंडा, परिवर्तनाची कार्यक्रम पत्रिका विस्तृत आहे आणि त्यामुळे खूप क्षेत्रात आपल्याला खूप काही केलं पाहिजे आणि ही उर्मी टिकून राहणं हेच मला असं वाटतं की आपल्याला थोडंसं बळ मिळवून देतं आणि आपल्या जगण्याच्या प्रेरणेला आकार पण देत असतं. धन्यवाद विनयजी. उद्या आपण परत भेटू. विनयजी असतीलच Thank you. आमच्या मदतीला आणि हे उद्या पद्मश्री पोपटराव पवार आपल्याशी गप्पा मारणार. उदय बदके आणि मी त्यांचे संवाद घेणार. हिवरे बाजाराचे पोपटराव पवार, त्यांना नुकतीच शासनानं केंद्र सरकारने पद्मश्री दिली आहे. तर त्यांच्याशी उद्या गप्पा आपण 7:30 वाजता मारणार आहोत. सुजय, तुला काही बोलायचं आहे, काही सूचना द्यायच्या आहेत? नाही, धन्यवाद. उद्या पुन्हा संध्याकाळी 7:30 वाजता भेटू. हा कार्यक्रम कसा वाटला याचा अभिप्राय नक्की द्या. काही चूक झाली असेल तर सगळ्या माझ्या आहेत. आम्ही सगळे मिळून क्षमा मागतो. विनोद पवारला द्यायचं. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. Yes, धन्यवाद.